हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अंतर्गत एक जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो. ही जाहिरात आहे शिपाई पद भरतीची जाहिरात आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या शिपाई पद भरतीची जाहिरातीबद्दलची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. आणि यासारख्या सर्व जाहिरातींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूयात आपल्या या महत्त्वाच्या माहितीला. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अंतर्गत एकूण 79 शिपाई पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी या शिपाई पद भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने आपली परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर हे अर्ज करायचा असेल तर अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकतात या संकेतस्थळावरती, किंवा हे दोन आपल्याला या ठिकाणी वेबसाईट दिलेले आहेत. या दोन वेबसाईटवर पैकी कोणत्याही एका वेबसाईटवर आपण आपला अर्ज सादर करू शकतात. तर हा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजीपासून हे अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे. आणि 21 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे मित्रांनो. तर पुढे बघू शकतात तुम्ही, यामध्ये आपल्याला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूचनामध्ये सर्वात नंबर 1 ची सूचना आपल्याला महत्त्वाची आहे. सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 100% प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे हे जी जाहिरात आहे, तर सांगली जिल्ह्यातील उमेदवार असावा किंवा प्राधान्य त्याच उमेदवाराला 100% देण्यात येणार आहे. यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकतात. पुढचं आपल्याला यामध्ये सांगण्यात आलं हे सूचना, परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही व यासारख्या अजून बऱ्याचशा सूचना यामध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही हे सूचना वाचू शकतात. आपल्याला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर पुढची माहिती आपण पाहूयात. यामध्ये तुम्ही बघू शकतात मित्रांनो, शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता बघूया यामध्ये. तर आपल्याला हे पद आहे शिपाई भरतीसाठीचा. ह्यासाठीचा वयोमर्यादा आहे आपल्याला कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असणाऱ्या उमेदवारांपैकी आपण अर्ज करू शकतात. यासाठी शैक्षणिक अर्हता आहे आपल्याला 12वी उत्तीर्ण असावा उमेदवार. पुढे बघू शकता तुम्ही, आता आपला वयोमर्यादा 12 ऑगस्ट 2026 रोजी ग्राह्य धरल्या जाणार आहे. या 12 ऑगस्ट रोजीपर्यंतचा वय आपला इथं मोजणार आहेत. तर पुढे बघू शकतात तुम्ही, आपल्याला यामध्ये देण्यात आलेले आहे सांगली जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे सांगली जिल्ह्यातील मूळ अधिवास प्रमाणपत्र, डोमासाईल आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. हे महिला उमेदवार असतात बाहेर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात लग्न होऊन तिथं राहत असतात, तर त्यांच्या हस्बंडचं या ठिकाणी डोमासाईल पाहिजे आणि मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे त्यांचा दोघांचा. पुढे बघू शकतात महत्त्वाची अजून माहिती आपल्याला यामध्ये देण्यात आली आहे. अशी माहिती आहे की उमेदवार शिपाई पदाचे शारीरिक हालचालीचे कामकाज करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सदृढ असणे आवश्यक आहे. आता पुढे अजून महत्त्वाची माहिती आपल्याला देण्यात आली आहे, ती म्हणजे निवड पद्धतीबद्दलची. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे मित्रांनो, यामध्ये ऑफलाईन पद्धतीने आपली लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा ही 70 गुणांची असणार आहे. या ठिकाणी 70 गुणांची असणार आहे. आणि त्यामध्ये जे प्रश्न असणार आहेत तर ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील आपल्याला. पुढे बघू शकतात यासाठी कोणत्या कोणत्या विषय आपल्याला त्या परीक्षेमध्ये असणार. तर 1 नंबरला तुम्ही बघू शकतात मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, सांगली जिल्ह्याची माहिती. पुढे बघू शकतात बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर बँकिंग व सहकार या विषयांचा अभ्यासक्रमावर आधारित 70 प्रश्नांचा समावेश राहणार आहे आपला या लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो. लेखी परीक्षा आपली किती 70 प्रश्नांची असणार आहे. त्यासाठी 70 गुण असणार आहेत. तुम्ही विषय सुद्धा बघितले या ठिकाणी मराठी, सामान्य ज्ञान यासारखे विषय आपल्याला या लेखी परीक्षेमध्ये असणार आहेत. पुढे बघू शकता तुम्ही कागदपत्र पडताळणी. आता कागदपत्र पडताळणी वेळेस आपल्याला दिलेले सर्व कागदपत्र रेडिट व्हायचे आणि मुलाखतीच्या आधी आपल्याला कागदपत्र पडताळणी असणार. त्यानंतर आपली मुलाखत घेण्यात येणार आहे. आता मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू आपल्या या ठिकाणी 30 गुणांचा असणार आहे. इंटरव्ह्यूसाठी एकास 3 म्हणजेच एका जागेसाठी 3 उमेदवार एवढे आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवण्यात येणार आहेत. तर तुम्ही पुढे बघू शकतात, जर इंटरव्ह्यूला गैरहजर उमेदवार असेल तर त्याचं अपात्र होणार आहे, अपात्र ठरणार आहे. आता उमेदवाराची अंतिम निवड यादी या ठिकाणी बघू शकतात. अंतिम निवड यादी ही लेखी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण
त्यांच्या दोघांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी या ठिकाणी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड यादीमध्ये समजा सेम गुण भेटले, समजा समान गुण, तर सांगली जिल्ह्यातील उमेदवार असल्यास अ, म्हणजे सांगली जिल्ह्यातील उमेदवाराला या ठिकाणी प्राधान्य देणार आहे. आणि त्यापुढे त्याचा दोघंही ते समजा सांगली जिल्ह्यातील असेल, तर त्यापुढे बघू शकता तुम्ही धारण करीत असलेला उच्च शैक्षणिक अर्हता, म्हणजे त्यांची उच्च शैक्षणिक अर्हता पाहणार आहेत दोघांची. ते जरी सेम असले, तर मग अनुभव पाहणार आहेत त्यांचा. तर यानुसार या ठिकाणी अ, अंतिम निवड यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच प्रोबेशन पिरियड म्हणजे नोकरीला लागल्याच्या बादमध्ये पहिला वर्ष किंवा 6 महिने असा प्रोबेशन पिरियड असतो. मग त्यालाच आपण प्रशिक्षणार्थी कालावधी म्हणू शकतात. तर या ठिकाणी 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. तर त्या प्रोबेशन पिरियडमध्ये आपल्याला 12,000 प्रतिमाह एकत्रित वेतन मिळणार आहे. त्यानंतर जर आपल्याला हा अर्ज करायचा असेल, तर त्यासाठीची परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. ₹500 एवढी परीक्षा शुल्क आहे. प्लस ₹90 आणि 18% जी-एस-टी सुद्धा यासाठी आहे. तर एकूण मिळून 590 एवढे आपल्याला या ठिकाणी परीक्षा फीस राहणार आहे मित्रांनो. परीक्षा फीस न परतावा असणार आहे, म्हणजे पुरा भेटणार नाही, नो रिफंडेबल. एकदा भरली तर संपलं आपलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता ऑफलाईन लेखी परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत परीक्षेसंदर्भात. तर ह्या सूचना आहेत. पुढे यामध्ये अर्ज प्रक्रिया, अर्ज कसा करायचा या संदर्भात आहे. आपली अर्जाची फीस, शुल्क वगैरे कसा पेड करायचा या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. ही पी-डी-एफ तुम्हाला हवी असेल, तर आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठीची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण यासारख्या सर्व जाहिरातींचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.